उस्मानाबाद लाईव्ह आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत रोहित निंबाळकर. रोहितजी, एक मला सांगा की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आता शिवसेनेत प्रवेश केला, तर या शिवसेनेत प्रवेश करण्यामागची आपली भूमिका काय आहे? हो, माझं नाव रोहित शशिकांत निंबाळकर. मी काल माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते मी शिवसेनेमध्ये काल जाहीर प्रवेश केलेला आहे. त्याच्या मागचं कारण मी आज आपल्यासमोर मांडतो. माझी राजकीय सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाली. 2011 साली मी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 2 उस्मानाबाद शहरातून निवडून आलो. पण हळूहळू मला काही गोष्टीतून लक्षात यायला लागलं, एक जात झाली माझी की या नेतृत्वाकडे कोणत्याही प्रकारचा शहर विकासाचा अजेंडा यांच्याकडे नव्हता. यांच्याकडे होती ती फक्त लाचारी होती. आणि कोणतेही काम करत असताना जे आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे आम्ही त्यांच्यासाठी कष्ट करणारे लोक आहोत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. आणि त्यामुळे मी आज हा पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. म्हणजे लाचारीमध्ये नेमकी कशा प्रकारची लाचारी चालते राष्ट्रवादीमध्ये असं तुम्हाला सांगायचं? म्हणजे एखादं काम करत असताना कुणी पक्षातल्याच इतर व्यक्तींनी माझ्याबद्दल किंवा माझ्या परिवाराबद्दल, साई परिवार असेल, माझा जो सामाजिक कार्य करतो त्याच्याबद्दल काही जरी विनाकारण काही कारणं सांगितले तर हलक्या कानाचे असल्यासारखे तर त्यांनी माझ्यावरती गैरविश्वास दाखवायचा किंवा माझ्यावरती कुठली जिम्मेदारी द्यायची नाही, अशा प्रकारची लाचारी त्या ठिकाणी चालते. नाही, या म्हणजे राष्ट्रवादीमध्ये हे हलक्या कानाचे जे लोक आहेत हे नेमके कोण आहेत? म्हणजे थेट राणादादावर तुमचा आरोप आहे का इतर कोणत्या कार्यकर्त्यावर? एक्झॅक्टली, माझा राणादादावरतीच आरोप आहे. त्यांनी इतर लोकांना म्हणजे कोण कसं काम करतं हे थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. आज मी कौतुकाने सांगू शकतो की माझा साई परिवार आज 350-400 मुलं दरवर्षी रक्तदान करतात. आणि अशी संघटना आम्ही मोठी केली आहे. मी ज्या संस्कारातून लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी मला फक्त स्वाभिमान दिसतो. आणि मी मागच्या निवडणुकीचं आपल्याला उदाहरण देतो. एक दिवस एका XYZ माणसाने कुणीतरी पद्मसिंह मुंडे पाटील यांनी लोकसभेला फॉर्म भरला, तर मल्हार पाटील येऊन मला म्हणले की त्यांना उचलून आणा. आणि उचलून आणा म्हणजे ही कुठली पद्धत आहे? हे आमचे संस्कार नाहीत ना. ह्या सगळ्या गोष्टी मला लक्षात यायला लागल्या होत्या. मग आपल्या शेवटी मतदारांना काय आव्हान आहे? नाही, माझं मतदारांना आता जाहीर असं आव्हान आहे की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कामावरती किंवा यांच्यावरती जो विश्वास सर्व देशातून दर्शवला जातोय त्यांना बळकट करण्यासाठी आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून जे खासदारसाठी जे लोकसभा उमेदवार उभारलेले आहेत, ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना भरपूर मताधिक्यांनी आपण निवडून द्यावे, एवढी मी आपल्या या माध्यमातून माझी इच्छा व्यक्त करतो. मला एक शेवटचा प्रश्न विचारतो की राणादादा आणि ओमदादा या दोघांमध्ये व्यक्तिमत्वात काय फरक आहे? नाही, राणादादांच्या आणि मी राणादादांबद्दल तर आपण आत्ता सांगितलेलं आहे. ओमदादाबद्दल व्यक्तिमत्व त्यांचं जाणून घ्यायला किमान त्यांना आता इथून पुढे संधी तरी द्यायला पाहिजे. 5 वर्षामध्ये त्यांनी तरी काय करू शकणार होते? गेली 40 वर्ष राणादादा आणि त्यांची फॅमिली या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राजकारण करते. निश्चित आता यावेळेस जेव्हा ओमदादांना संधी मिळेल तेव्हा त्यांच्या हातून चांगली कामं करतील ही मला 100% खात्री आहे.